पाठवायच्या आहेत. चला सामन्याला सुरुवात होईल. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. चला स्पीडअप करा जरा गेम. वेळेची दिरंगाई न करताना लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. शेवटचाच क्षेत्ररक्षण जर लावलं नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांची सूचना येते. आमच्यापर्यंत ज्या आयोजन कमिटीच्या सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेल्या आहेत. नंतर कुठलीही सबब ऐकली जाणार नाही. वेळेचं बंधन न पाळणाऱ्या टीमला 5 धावांची पेनल्टी असेल, याची नोंद घ्यायची आहे. फायनल वॉर्निंग ऑल टीम. 8 मॅच आज खेळवायचे आहेत, त्यामुळे फायनल सर्वांना चांगल्या ओव्हरची पाहिजे आहे. नाहीतर वाडा टेनिसमध्ये बघितलं आपण तर आतापर्यंत 3-3, 2-2 ओव्हरचे आपण फायनल खेळवलेले आहेत. आज 4 ओव्हरची फायनल खेळण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आयोजन कमिटीकडनं सूचना आहे, याची नोंद घ्या. सामन्याला होते सुरुवात. अनिकेत पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. रिजवान आणि सनवेल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ध्रुव 11 दादू स्पोर्ट्स पहिली बॅटिंग करत असताना त्याच्या अगेन्स्ट वाडा 11 जेपी. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ गुड टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल निघून गेला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल अकाउंट ओपन होतं सांघिक. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं बंधन आहे. शॉट फर्स्ट स्लिप घेतली गेले, त्यानंतर एक पॉइंटमध्ये आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक एक शॉट एक्स्ट्रा मिड ऑफ. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मात्र इथून जर आपण पाहिलं तर यस थर्ड अंपायर रेफर केले गेले. या आपण चेक करूया. हाईट यावेळेला बिमर आहे का ते चेक केलं जाईल. या नितीनजी आपण स्कोरिंगची भूमिका पुन्हा एकदा आपण निभावायची आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेले. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर विन बाद 1. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अमिजी पष्टे यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. निचोळ या टीम मधून सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आहेत. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. अनिकेतचा अप्रतिम आर्म ॲक्शन अप्रतिम आहे. नॅचरल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल पूर्णपणे रिजवानला यावेळेला आपण पाहतायत बीट केले गेले. 2 बॉल आतापर्यंत त्याने खेळलेत. अकाउंट ओपन झालेलं नाहीये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने भन्नाट वेग पाहायला मिळतो. राईट मोर द विकेटने ज्या पद्धतीने गोलंदाजी मार्कवर येतो, कोणत्याही प्रकारचा दबाव न घेताना मी चांगली गोलंदाजी करेन. जरी रिजवान एक चांगला फलंदाज असला तरी सुद्धा आज मला या टीम मध्ये वाडा 11 जेपी या टीम मध्ये का बोलवलंय त्याचं प्रात्यक्षिक. ऑफ साईडला फुलर लेनचा बॉल होता. ऑफ ड्राईव्ह खेळला गेलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे का. रिजवान आता कुठेतरी अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळते. ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत आतापर्यंत 4.
4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केला गेला होता, परंतु इथून रिजवानच्या शरीराचा वेध घेणारा हा बॉल एक रन पासून वाचवलं गेले. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन जोडी पाहायला मिळते, परंतु धावा हव्या तशा आतापर्यंत आलेली नाहीये. चांगली गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक गोलंदाजी करत असताना मिस्टर अनिकेतला आपण पाहत आहेत. दबावाला न जुमानता मी चांगली गोलंदाजी करेन हे त्याचं ध्येय. अप्रोच इंटेंट अप्रतिम आतापर्यंत अनिकेतचा आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑन क्लिअर करणारा 1 बाउन्स 4 रन. चांगला फटका होता. या 4 रन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 6 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग करताना 6 रन अनिकेतच्या गोलंदाजीवर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. आमचे बँड पथक सुद्धा यावेळेला आता रेडी राहिलेत. एंटरटेनमेंट डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल होते यार. सौरभ सवर कुडूचा ब्रँड आहे. यावेळेला ऑन साईडला कडेकडे स्ट्रोक खेळलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल. रिजवानच्या बॅटमधून कणखर षटकार 6. ओर पिच बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल काय बॉलला फॉलो केलंय. समोर जी बाईक आहे ती कृपया करून बाईकचा आरसा प्रतिम षटकारानंतर आलेला हा डॉट बॉल. 12 रन झालेत आतापर्यंत. रिजवान 6 बॉल मध्ये 7, 2 बॉल मध्ये 4. सनवेद बॅटची एज घे. चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. विकेट किपर थोडेसे फंबल होत आहेत. चेंडूला स्टॉप करतील तत्पूर्वी 1 रन मिळेल. समोरची पंच जरा थोडंसं कळवा तिकडे पाठीमागे. अगदी तुमच्या पाठीमागे एक बाईक आरसा निंबू सरबतवाला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी. येस, थँक्यू व्हेरी मच. 13 रन झाले. 3 बॉलचा खेळ झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. विकेट किपरने कोणतीही चुकी केलेली नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. सनवेद गॉन. सनवेद बाद झाल्यानंतर राहुल कश्यप ठाणे परिसरातील हा खेळाडू, अगदी फॉर्मामध्ये असलेला खेळाडू, शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, ज्याच्याकडे टेक्निकली जे स्ट्रोक आहेत, तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा, हा बॉल आपण पाहिला अचंबित करणारा होता. थोडेसे शफल झाले होते. बॉलला यावेळेला रीड केलं आणि सरळ बॉल निकेत पष्टीच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 5. सौरभ सवर कुडूस टीम मधून सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना एकगाव एक फॉर्मॅटमध्ये
फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडू सुद्धा चर्चेत आला. यावेळेला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 14 वर 1. दोन षटकांचा खेळ झालाय. 14 धावा झालेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दादू स्पोर्ट्स जो ध्रुव 11 या नावाने खेळत असताना ध्रुव 11 दादू स्पोर्ट्स ही टीम प्रथम बॅटिंग करते. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी खुला गट सामन्याला सुरुवात झाली. पहिला सामना आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. ध्रुव 11 दादू स्पोर्ट्स टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 14 या धावसंख्येवर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. रोशन चांगला बॉल होता. चांगला बॉल ह्या वेळेला आज कागदोपत्री स्ट्रॉंग आहे. परंतु ह्या वेळेला ज्या पद्धतीने राहुल कश्यप बॉल डॉट होत असताना संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. रोशन आपल्या बॉलिंग मार्कवर. निसर्गरम्य असं वातावरण, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. यावेळेला व्हाईट यॉर्करने बॉल डिलिव्हर्ड करत असताना ग्रेट बॉलिंग. काय गोलंदाजी केली रोशन. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या 14. बॉल फेकून झालेत ते 2. चांगली गोलंदाजी. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक इनसाइड आउटचा फटका. फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला. कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. राहुल कश्यप गॉन. अतिशय सुंदर आपण पाहतायत. बरीच वर्ष झाली या क्षेत्रामध्ये आणि ते कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. या कलाकारांना, वाद्य कलाकारांना संदीप यांना पाहतायत आपण. जबरदस्त ड्रमर मास्टर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि दादूस यांच्या बरोबरीने भरपूर वर्ष, गेली कित्येक वर्ष चांगलं वाद्य कलाकार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, त्यांना सुद्धा मानाचा सलाम असेल. दरम्यान स्थिती खूप नाजूक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 14 धावा. एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. या वेळेला अप्रतिम समोरून फिरवलाय हा बॉल. काय कलात्मक गोलंदाजी केले. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी हे रोशनने आतापर्यंत अद्यावत केलंय. बॉल फेकून झालेत ते एकंदरीत आपण पाहिलं तर 4. 14 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक इनसाइड एज. एक नंतर मेल. चांगली गोलंदाजी केली. तिन्ही गोलंदाजांचं मी कौतुक करीन. ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी करत असताना, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर येत आहेत दुरून.
परंतु यावेळेला सेफ झोनमध्ये आहे. रिझवानच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ध्रुव 11, दादू स्पोर्ट्स, वाडा 11 जेपी टीमच्या तिन्ही गोलंदाजांनी उत्कृष्टरित्या कामगिरी करत फक्त या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. रोशन Yes, संदीपजी इसामे साहेब यांचं आगमन झाले. त्याबरोबर चंद्रकांतजी पाटील तात्या यसके यांचं आगमन झाले. वेलकम वेलकम. आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं शिवकृपा वैतनेश्वर चषकमध्ये हार्दिक स्वागत. वेलकम. तीन षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 17 या धावसंख्येवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. माननीय चंद्रकांतजी पाटील, चंदू तात्या यांचं आगमन झालेलं आहे. संदीपजी इसामे साहेब वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. यसके यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. मुख्य मंचावर या ठिकाणी मान्यवरांची मांदियाळी पाहत आहेत. सरकार ग्रुपचे अध्यक्ष माननीय नवनीतजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर वाडा पोटीचे मेजर बंटी मेजर खिलारी साहेब, त्याचबरोबर वाडा तालुका कबड्डी असोसिएशनचे खजिनदार माननीय मनसे कार्यकर्ते मनोजजी चौधरी. संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी गजबजलंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला चौथा आहे. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. जबरदस्त यावेळेला फटका आला पार्थच्या बॅटमधून. एकंदरीत पार्थ गोलंदाजी मार्कवर आहे तर अजितला आपण पाहू शकताय चांगला फटका होता. 70 लगा तो 6 षटकार आला आणि या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या तब्बल 23 वर जाऊन पोहोचली गेली. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका नेत्रदीपक आहे. 2 फिल्डरला बीट केलंय. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलवर 2 खणखणीत षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 रन्स. ध्रुव 11 दादू स्पोर्ट्स या टीमची आता चांगली स्थिती पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताने पार्थचा हा बॉल यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलंय. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सरळ बॅटचा वापर काय असतो, त्याचा फायदा काय मिळतो याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. ग्रेट सुंदर कॅमेरा फॉलो केलं गेलंय. या बॉलला आपण पाहू शकलात. आमचे कॅमेरामॅन त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. ग्रेट कॅमेरा वर्क. फुलरलिनचा बॉल ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. ही थिंकिंग चांगली पाहायला मिळाली पार्थची. पार्थ आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सागरजी पाटील असतील, जगदीशजी पाटील असतील, नितेशजी पाटील असतील आणि संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत, कष्ट वाखाणण्याजोगे पाहायला मिळाले. रात्रंदिवस मेहनत या स्पर्धेला घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात आमचे लाडके आयोजक. यांना मानाचा मुजरा. षटकार चौकार षटकार आल्यानंतर पार्थने 2 बॉल
अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली. ही थिंकिंग, त्याची सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय. कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आपल्या करिअरमध्ये आणि ते पार्थने केलंय. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. चेंज ऑफ पेस करण्यासाठी जरूर गेला होता, परंतु इथून ऑन साईडला एक रन मिळेल. लॉंगॉनचा फिल्डर पुढे ससावेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेत, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. या धावसंख्येवर 35 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये समोर ठेवले गेले. 4 षटकांमध्ये 35 धावा हे सामन्याचं समीकरण. आणि जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आपण अक्षयजी पांडव व व्हॉइस ऑफ वाडा या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तर आपण मुख्यमंत्र्यांवर मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे जात आहोत. माननीय संदीपजी इसामे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान सत्यवान भोईर भाई यांच्या शुभ हस्ते होत आहे. शिवरूपा वैतरणेश्वर चषक आणि सगळे मित्र परिवार मान्यवर यांचं मोलाचं योगदान नेहमीच लाभत आलंय आणि वाडा तालुक्यातील सर्वात मोठा क्रिकेटचा महासंग्राम ही ट्रॉफी आहे. शिवरूपा वैतरणेश्वर चषक 1,21,000 या ट्रॉफीकरिता मोलाचं योगदान देणारे मित्रपरिवार मान्यवर संदीपजी इसामी यांचा सन्मान मुख्यमंचावर केला जाते. सन्मान चिन्ह, मायेची शाल, पुष्पबुके देऊन. तदनंतर पुढील सन्मान या संपूर्ण ठाणे, पालघर जिल्हा, पंचक्रोशी, नवीन तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण, चिपळूणपर्यंत जे पॅकरशिप मतं देतात अनेक खेळाडू पालघर जिल्ह्याचे मोठे करण्याचा प्रयत्न सातत्याने ज्यांचा आहे ते म्हणजेच चंद्रकांत पाटील, चंदू तात्या यांचा सन्मान मुख्यमंचावर केला जाते. मायेची शाल पैदा करून सागर पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि पुष्पबुके या ठिकाणी देऊन सन्मानित केले जात आहे. प्रत्येक वर्षी क्रिकेटला अविरतपणे वाडा टेनिसला मोठं, पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना मोठं करतायत. त्यानंतर पुढील सन्मान प्रवीणजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. गणेशजी यांच्या शुभ हस्ते शिवकृपा वैतरणेश्वर चषक एक दर्जेदार दिग्गज आयोजन, भव्य दिव्य स्पर्धा, वाडा टेनिसची मान उंचावणारी महाराष्ट्रामध्ये स्पर्धा, गातेसकरांची स्पर्धा, शिवकृपा वैतरणेश्वर चषक यांचा सन्मान मुख्यमंचावर केला जाते. वेलकम, आपलं हार्दिक अधिक स्वागत. अभिड गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सुनीलजी पाटील, अविनाशजी जाधव यांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंचावर सागर पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. अविनाशजी जाधव यांचा सन्मान आबिडघर गावातील व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी पुण्याची ओळख आहे अविनाशजी जाधव, सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. यांचा सन्मान, सन्मान चिन्ह, पुष्पबुके देऊन शाल परिधान करून केला जाते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स, बँजो बजाव. Thank you. Thank you. मॅचला सुरुवात होती. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला आणि या पूर्वार्धात धावफलकावर धावसंख्या लागली गेली. पस्तीस धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलं आणि या 35 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता दोन बॅटर ते सध्या मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि मनीष. पहिलाच बॉल खेळलाय,
बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं सीमारेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर चौकार आलाय 4. पहिल्याच बॉलवर बाउंड्री तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल रिव्हर्स चा अटेम तिथे करायचा आहे. क्षेत्ररक्षण खराब झालाय आणि त्यानंतर बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि अखेरीस जोपर्यंत चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला गेलाय तिथे या मॅच साठी वाडा विरुद्ध पाहते आपण ध्रुव 11 दादू स्पोर्ट. या मॅच मध्ये आता प्रत्येक विकेटला अमित पाटील गातेस आयोजक या स्पर्धेचे यांच्याकडनं अमित पाटील गातेस उपसरपंच गातेस ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच साहेबांकडनं 500 रुपये प्रति विकेटला, प्रत्येक विकेटला 500 रुपये पारितोषिक अमित पाटील उपसरपंच यांनी लावलेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करतोय अक्षय, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. तिथे बाउंड्री चेक केली जाते. आणि या ठिकाणी आगमन झाले भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व डॅशिंग नेतृत्व माननीय अभिषेक अंबिस्ते यांचं आगमन झालेलं आहे. अभि पाटील वेलकम वेलकम सुस्वागतम. इट्स अ 4. हा चौकार आहे. तिथे इशारा आलाय. हा चौकार आहे. 4 धावा मिळतील. हे बघा तुम्हाला तिथे दाखवलं जातंय पाय तो बाउंड्रीवर होता जेव्हा बॉल रिसीव्ह केला, त्यामुळे हा चौकार तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं गेलाय आणि हा बॉल जर आपण पाहिला तर तोही सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुण्याचा एकदा दर्जेदार फटका. बॉल चाललाय ओव्हर दी कव्हर सीमारेषा पार. दमदार हिट षटकार. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॉलला सीमारेषेचं दर्शन घडवलंय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. यावेळेस मात्र याही बॉलला सीमारेषेचं दर्शन घडवलंय. वाड्याची पोरं दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतनं करत असताना बॉलला सीमारेषा पार फेकलंय. षटकार.
धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्याच ओव्हरमध्ये 28 धावा कुठून काढल्यात. 3 बाउंड्री 2 षटकार 4 बाउंड्री आल्या, 4 बाउंड्री आणि 2 षटकार. त्यांच्या मदतीनं 28 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावर लागल्या गेल्या. आणि बँजोची मधुरमय धून आणि बँजोनं या संपूर्ण स्पर्धेला माहोल बनवलेला आहे आणि याकरिता बक्षीस आलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अभि पाटील अंबिस्ते यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक संदीप जाधव बँजो भिवंडी यांना येत आहे. ते सागर पाटील यांच्या हस्ते दिलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र तिथे बॉलला पुल करायचं होतं. मिडल नाही, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले. अप्रतिम बॅटिंग शुभम तो सध्या गोलंदाजीच्या फलंदाजीच्या ट्रॅकवरनं करत असताना अहमद गोलंदाजी करता आलाय. पहिलं षटक खूप जास्त महागडं ठरलं, जिथे राहुल कश्यप आणि टीमला सुरुवातीला चांगली बॅटिंग ती करणं शक्य झालं नाही आणि त्याचंच कारण इथे अडचणी त्या त्यांच्याकरता निर्माण झाल्यात. वाह वाह, लाजवाब, अप्रतिम, काबिले तारीफ परफॉर्म तो मैदानात पाहायला मिळतोय. शुभम पाटील बॉलला फेकतोय सीमारेषा पार, षटकार. थँक्यू थँक्यू. वेलकम अभि पाटील यांचा सन्मान. अभि पाटील अभिषेक अंबिस्ते यांचा सत्कार सागर पाटील यांच्या हस्ते होत आहे. ओके. अभि पाटील मॅन ऑफ द मॅच यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. मोलाचं योगदान या स्पर्धेला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, मोलाचं सहकार्य सागर पाटील आणि संपूर्ण टीमला ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अभि पाटील धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट. जरा आवाज वाढव रे. हॅलो हॅलो डीजे. हॅलो चेक. हॅलो हॅलो हाईच दे डीजे. हॅलो चेक. आवाज वाढव. हॅलो चेक. हाईच दे हाईच. चेक चेक. हॅलो 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 चेक. ओके. शुभम पाटीलनं जी इनिंग साकारली त्याकरता